बोल. कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे? बरं वाटतंय हाय तसं. काय म्हणा बरं का, भारी दिसताय तुम्ही. ऐ हे बघ, ही असलंय ना मला बोलू नको काय तू इथं करपलेल्या तोंडाच्या. आणि आता आहे ना घरी जाऊन नीट सांगायचं की मला तिच्यासोबत लग्न करायचं नाही, कळलं? लग्न करायचं नाही म्हणजे? नाही म्हणजे मला तू नाही आवडला. मग तिथं सांगायचं ना मग अशी. कशाला इकडे झक माराय मला बोलवलं का? मग तिथं कशाला तोंड घेऊन म्हणली मला आवडतो म्हणून? ए तू तुझी काशी ना तुझ्या गावात कर, कळलं ना? मला सांगू नको इथं. मला तुझ्यासोबत लग्न करायचं ना. आमच्या घरी आता गेल्यावरती 1 मिनिट पण थांबायचं नाही, कळलं ना? 1 मिनिट? अरे पण मगाच सांगायचं ना तुम्हाला की मी तुला आवडलं नाही, मी मगाच गेलो असतो ना. अरे तू मला तिथं विचारलंच नाही ना, इकडे कशाला मला बोलवलं? तोंड घेऊन तर म्हणली की भावाला की मला आवडला म्हणून. मग काय तू आता तोंड घेऊन तिथं म्हणायचं मग मला ही आवडली नाही म्हणून, कळलं ना? तू सांगायचं. तू बी सांगू शकते ना त्या तोंडाने. मी तर सांगणारच आहे. मग सांग की. काय बघायला आला मग? कशाला बघायला? मला मावशीने कशाला बोलू सांगितलं? तुला माहितीये का मला पोरं बघायला आलेली अजिबात आवडत नाही. अरे मग तसं घरी सांग ना आणि तू. तुझ्यासारखे तर फेकू अजिबात नाही. काय तर म्हणे मी CA. काय केलंय तू? शिक्षण काय केलंय? B.Com केलं. काम काय करतो? प्रायव्हेट कंपनीत. प्रायव्हेट कंपनीत. मग B.Com केलं ना माणूस आहे ना बँकेमध्ये जॉबला असतं. मला बँकेत करायचंच नव्हता. नको करू. अरे तुझ्या तोबाडाकडे बघून तुला बँकेत कोणी घेणार पण नाही. ए तसलं सांगू नका. तुझ्या तोंडाकडे बघून आणि हिंती तुझ्याकडे बघून तुला वाटतं का तुझ्यावर लग्न करीन कोण? अरे तुझ्यासारखे 56 अशा मागे फिरते 56. फिरव ना. मला कशाला बोलवलं इथं तू? मी तुला बोलवलंच नाही. कशाला आला? तुझा आलाय. मी नाही तुला बोलवलं. मी काय तुला काय फोन करून बोलवलं काय? ये माझ्या घरी मला मागणी घाल. दादा आणि वहिनीला विचार. हा काय दादा आणि वहिनी त्यांना विचार, त्यांना माहित असेल. पण मी सांगते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही. मला पुढचं वाढवायचं नाही. त्यामुळे पुढं बोलू पण नको. तू सांग तुझ्या दादा वहिनीला. मी काय सांगणार नाही. म्हणजे काय म्हणजे? आणि मी नाही सांगितलं चुकून जर तू हा म्हणला ना मग तू येईन. मी बघ माझा प्रश्न आहे नाही. मी बघन काय करायचं. ऐ तू हा म्हणला ना. तसली बोट दाखवू नका. तसली बोट दाखवू नका म्हणजे लय दादागिरी नको करू आमच्या घरी येऊन, कळलं का? तुमच्या घरी मी आलोच नाही. तुम्ही बोलून घेतलंय मला इथे. आम्ही एवढे नाही. आमची अक्कल आहे जागेवरच अजून. अरे कळालं की तुमची अक्कल किती आहे ती. अक्कल असती तर कशाला बोलून घेतलं असतं इथं. ठीक आहे तुझी इच्छा आहे ना की मी तुझ्यासोबत लग्न नाही करायची. हा नाही करायचं. ठीक आहे मी नाही करत. पण तुझं कुठं काय बाहेर अफेअर वगैरे आहे का? हे बघ प्रत्येक मुलीला आहे ना मुलगा बघायला आल्यानंतर हेच विचारायचं असतं का त्यांना की तुला किती बॉयफ्रेंड आहे, तुझे किती अफेअर होते? दुसरं काही विचारू शकत नाही का तुम्ही? अरे दुसरं तसं नाही. पण तू डायरेक्ट नाही म्हणती ना. नाही म्हणण्याचं काय असेल. हे बघ नाही म्हणण्याचं कारण हे सुद्धा असू शकतं की मला पुढे शिक्षण करायचंय, मला काहीतरी जॉब करायचा आहे, काहीतरी असू शकतं ना. पण त्याचं कारण फक्त एवढंच नसतं की तिला काहीतरी तिचा अफेअर असेल किंवा काहीतरी. अरे तू स्पष्ट तुझ्या घरी सांगितलं असतं तर मी कशाला इथं आलो असतो? स्पष्ट सांगायला ना तू इथं मला बोलवलंय म्हणून मी तुला ना इथं सांगते. त्यांनी मला बोलवलं नाही तर उद्या माझं काम सोडून आलो, सगळं काय करून आलो. पहिलं सांगितलं असतं मी कशाला पाहिलं आलो असतो? मला नव्हतं माहिती तुला बोलवलेलं. पण मला जेवढं कळलं ना मी तेवढं तुला सांगितलं बस. मला लग्न नाही करायचं आणि उगाच जर जबरदस्ती लग्न झालं तर संसार पण नाही होणार. मी तुझ्यापाशी नांदणारच नाही कारण तुम्हाला आवडत नाही. सांग तुम्ही चल सांग.